नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचा माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आता 2-3 दिवसापासून आमच्याकडे भरपूर पाऊस पडत होता आणि जिथे जिथे बघू तिथे नुसता पाणी साचला होता. तर आता थोडा पाऊस थांबला आहे. तर आमचा असा प्लॅन बनला आहे की आमच्या जवळच मलंगड आहे. तुम्हा लोकांना माहिती असेल, जर तुम्ही कल्याण, अंबरनाथ, बदलापूरच्या जवळ राहत असाल तर आता प्लॅन बनला आहे आमचा मलंगडला जायचा. तर आता रस्त्यातच आहे, आम्ही निघालो आहे ऑलमोस्ट. म्हणजे तर तिथे जाऊन बघू काय कशी हिरवळ तर भरपूर झाली असेल आणि आता कसं आहे काय सर्व बघू ते. माझा पहिला व्लॉग आहे, तर तुम्ही सांगा. म्हणजे थोडं आवाजात थोडं प्रॉब्लेम आलं तर मी पुढच्या व्लॉगमध्ये ट्राय करीन ते कव्हरअप करायचं, थोडं माईक वगैरे सगळं नीट लावून. आता फर्स्ट व्लॉग आहे म्हणून पुढच्या व्लॉगमध्ये मी ट्राय करीन जे चुका या व्लॉगमध्ये झालं आहे. जसं आता थोडं बोलायला मला थोडं अनकम्फर्टेबल होते. म्हणजे पहिला व्हिडिओ आहे म्हणून जसं जसं बनवत जाईन तसं कसं तुमच्यासोबत फ्री होत जाईन बोलायला. भाई, नायरा पेट्रोल पंपच्या जवळच्या रस्त्यांचं काहीतरी करायला लागायला. लय मोठे मोठे खड्डे वगैरे झाले तिथे. ज्या लोकांना वॉटर क्रॉसिंग किंवा रिव्हर क्रॉसिंग करायचे असेल ना त्यांच्या गाडीमध्ये, त्यांनी इथे नक्कीच यावं. मी तर त्यांना सांगेन. आता मला तर माहिती आहे, कारण मी रोजचा आहे इकडे. तर मला हा रस्ता माहिती आहे की कोणता खड्डा आहे पाण्याच्या खाली का कसा. पण ज्याला नाही माहिती ना त्यासाठी आहे ना, हे खूप आहे बघा. पाणी पूर्ण गाडीच्या आतमध्ये येते. शासनाने याच्याकडे थोडा बघितला पाहिजे, अशी माझी त्यांच्याकडे विनंती आहे. जे नवीन आहेत, ज्यांना रस्ता नाही माहिती, त्यांच्या इथं प्रॉब्लेम होऊ शकतो ना. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर मी ट्राय करीन म्हणजे तुम्हाला अजून चांगलं कॉन्टेंट आणायचं. जसं आमच्या अंबरनाथच्या जवळ तर भरपूर अशा जागा आहेत तिथे म्हणजे पावसात खूप छान छान वातावरण असतं. आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त मी अजून ट्राय करीन की असं म्हणजे थोडं मोटो व्लॉगिंगसोबतच म्हणजे डेली व्लॉग्सचं पण थोडं ट्राय करीन. म्हणजे डेली चालताना म्हणजे काय काय होतं ते सर्व. आणि मित्रांसोबत थोडं फिरताना पण असे व्लॉग मी टाकीन माझ्या चॅनलवर. काय मजा मस्ती जिथे असते ना तिथे फार मजा येते. म्हणजे तुम्हाला पण बघून ना माझे व्हिडिओ आनंद झाला पाहिजे. असं नाही बोलले पाहिजे की हा नुसतं गाडीचंच व्लॉग करतो. तुम्हाला अजून पण मी व्लॉग दाखवीन. अरे यार, या पाण्याने एक लय हैराण आणलं यार. लय पाणी साचतं इथे. आणि पावसाळ्यात आहे ना माझ्या अंगात तर एवढी खाज आहे ना, जिथे पाणी असेल ना मी पहिले तिथून जाईन. खड्डे राहिले बाजूला, आपण जाणार पाण्यातून. बाबा यो हाल बघा. पावसाळ्यात ना माहीत नाही पण काय खाज सुटते काय माहिती. काय लहानपणापासून आहे, जिथे पाणी असेल ना तिथे आपण आपोआप चालले जातो. माझं तर हेच आहे. तुम्ही काय बोलता? तुम्ही पण असं करता का? मला सांगा नक्की. तर आता आपण मलंगड नेवाली नाक्यावरून लेफ्ट टर्न घेतलं आणि मलंगड रोडवर आहे. हा नेवालीमध्ये येतो पण याला मलंगड रोड पण बोलतात. तर आता आपण त्या रोडवर आहे आणि इथून कुठेच आपल्याला टर्न नाही घ्यायचं आहे. मलंगडला जायसाठी डायरेक्ट सरळ एकदम जायचं आहे. ऐक बाला हो बाजू. बाबू बघतोय मागे बोलून.
बाबू बोलत असेल याचं काय चालू आहे, मोबाईल बिबाईल एवढा पुढं लावून चाललाय. पावसाळा सुरू झाल्यावर आहे ना एक वेगळीच मजा येते. चार जागी एकदम असं हिरवळ, एकदम मातीचा वास आणि जागोजागी झरे बघायला आपल्याला भेटतात. जे लोक कंटिन्यू असं राईड करतात ना त्यांचे या सीझनमध्ये कसं लय मजा असते, त्यांना लय काय काय बघायला भेटतं. ते डोंगरांवर हे बी माझा प्लॅन आहे तसा एका ट्रिप करायची लांबची थोडी पावसाळ्यात. काय आहे पावसाळ्यात जेवढं आपण एक्सप्लोअर करू ना तेवढं कमी असतं, खूप कमी. पावसाळ्यात आहे ना आपल्याला काही काही ठिकाणी एवढे सुंदर म्हणजे असं हे भेटतं ना, काय बोलतात त्याला, असं सुंदर वातावरण आणि सुंदर असं निसर्ग बघायला भेटतं ना की ते कुठेच नाही भेटत. आजकालची पोरं एकदम रायडर झाले, लहान वयापासून गाड्या चालवतात. नाही तर आम्ही तरसायचो गाडीसाठी. बाबा माझं तर असं होतं ना, पप्पा कधी कधी घराच्या बाहेर गेले ना मी लपून कधी कधी गाडी चालू करायचो. लहान होतो तेव्हा एकदा तर गाडीच पायावर पाडून घेतलेली. मम्मी आतमध्ये होती जेवण बनवत, पप्पा बाहेर होते. गेलो आणि स्कूटीला चावी मारल्याने सेल्फ मारला आणि एवढी आयडिया नव्हती, गेली गाडी पुढे, पडलो. मम्मी आलती ओरडत, काय झालं काय झालं. हे बघा कशी पावसाळ्यात एकदम अशी हिरवळ होते. समोर झरा बघा, तुम्हाला दिसत नसेल आता कॅमेरामधून कारण वाईड अँगल लावलं ना तर एवढं ते वाईड अँगलमध्ये समजून नाही येणार. आपण तिथेच चाललो आहे आता समोर एकदम. पण काय पण बोला, पावसाळ्याची ना मजाच वेगळी असते. हां फक्त हे असं आहे की पाऊस आहे ना नको त्या टायमाला येतो. आता तुम्हाला जायचं असेल कुठे महत्त्वाच्या कामे, तुम्ही एकदम नटले थटले आणि हा पाऊस तेव्हाच यावा. आणि तो येतो पण ना तर असं नाही की चल थांबून थांबून येतो, एकदाच असं येईल ना की आता काय बोलायचं. इथे गाडी टाकायला जागा आहे, गाडी टाकली असती आता पण नको. काय अंगात किडेले आहेत, काय पण करू शकतो आपण. काय पण बोला पण हां, जेव्हा पण ना म्हणजे असं म्हणजे व्हिडिओ बनवायला तर आज मी पहिल्यांदा निघालो आहे बाहेर घराच्या. पण जेव्हा पण असे पूर्ण एकदम मोबाईलच्या पुढे मोटो व्लॉगिंगचा सेटअप घालून निघतो ना, भाई लोक यार म्हणजे ना काय बोलू, सगळी लोक यार म्हणजे ना माझ्याजवळच बघतात. त्यांना समजतच नाही की ह्याचं नेमकी चालू काय, हा करतो काय. अरे बाबा ये वाघ्या तू मध्ये ये आता. हे कुत्रे पण ना असे आहेत, त्या कुत्र्यांमुळे माझे एवढे ॲक्सिडेंट झाले असतील ना तर काय बोलू. कोणाला बघतात आणि काय माहिती अचानक कुठे मध्ये येतात. येतं तर येतं जरा सांगून तर या की येतोय बाबा भुंका बिंका, डायरेक्ट गाडीसमोर सुसाईड करायला येतात. अरे सुसाईड करायला तुम्हाला माझीच गाडी भेटते का पण नेहमी. हे चुकीचं आहे ना भाई. भाई कॉन्टिनेंटल GT चाललेली.
तर मित्रांनो आता पोचलो आहे आपण मलंगडला. तुम्ही बघू शकता रस्त्यात तुम्ही बघितले असतील थोडेफार शॉर्ट्स मी ट्राय केले ते, तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ते कसे वाटले. तर हे बघा आता आपण पोचलो आहे इथे. जरा गाडी थोडी साईडला लावू आपण इथे, आपण पण थोडी फोटोग्राफी करू. आणि जरा थोडी पहिले गाडी साईडला लावतो आणि तुम्हाला पूर्णपणे सगळं एकदम असं दाखवतो. तर मित्रांनो गाडी लावली आता इथे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण कसं एकदम वातावरण आहे इथे, एकदम हिरवंगार सर्वीकडे झालं आहे. आणि माझ्या मागे ते एकदम असे धबधबे, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण वरून एकदम पाणी येते आणि एक नाही खूप आहे तिथे. थांबा खूप मस्त वातावरण झाले इथे. तर आता तुम्ही बघितलं असेल आम्ही आलो आहे इथे मलंगडला. थोडं वरती जायला नाही भेटलं कारण टाईम म्हणजे खूप झाला आहे आणि ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आली आहे. तर नेक्स्ट टाईमच जेव्हा येऊन ना तेव्हा वरती पण जायला इथे आहे. तुम्ही बघा वरती जायला आहे ना पूर्ण आहे, म्हणजे इथे झूम ना होते, अल्ट्रा वाईड अँगल ठेवला आहे ना म्हणून. पण इथे वरती जायला पण आहे. तर जेव्हा पुढच्या वेळेस येईन ना तेव्हा ट्राय करेन तुम्हाला वरती पण घेऊन जायला. तर आजचा माझा पहिला व्लॉग होता. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण दाबा तर पुढच्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. आणि धन्यवाद.